मॉर्निंग स्टुडंट. आज आपण या ठिकाणी सर्वप्रथम यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण इंग्रजी विषयाची तासिका पाहत आहोत. त्यातील महत्त्वाचा चॅप्टर आहे टेन्स. टेन्स म्हणजे मराठीमध्ये त्याला काळ असं म्हणतात. आले लक्षात? टेन्स TENS लिहून घे चला सोबत सोबत. टेन्स म्हणजे काळ. यामध्ये परफेक्ट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे तीन काळ आहेत. तर पहा या ठिकाणी परफेक्ट टेन्स. पहा या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे परफेक्ट टेन्स. यानंतर पास्ट PAST पास्ट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर FUTURE फ्युचर टेन्स. पास्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळचा जे सध्या घडत असतात घटना त्या ठिकाणी त्याला आपण वर्तमान म्हणतो. आता पास्ट टेन्स म्हणले की भूतकाळ, घडून गेलेल्या घटना. भूतकाळ म्हणजे घडून गेलेल्या घटना, तो भूतकाळ असतो. आता फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ, भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना, त्याला भविष्यकाळ म्हणतात. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. हे टेन्स मधील मुख्य तीन प्रकार आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आले लक्षात तुम्हाला? चला मग आता आपण या ठिकाणी तुम्हाला टेन्स जर शिकायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा भाग काय आहे? टू बी ची रूपे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद जे आहे ती आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा सहाय्यकारी म्हणजे टू बी ची रूपे पहा या ठिकाणी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टू बी ची रूपे काय आहेत ते अगोदर त्याची आपण माहिती करून घेऊया. टू बी ची रूपे म्हणजे पहा या ठिकाणी am, is, are. am, is, are याचा अर्थ काय होतो? आहे असा होतो. are म्हणजे आहे, am is म्हणजे आहे. am आणि is हे काय आहे? प्लुरल, एकवचनी म्हणजे सिंग्युलर वाक्यामध्ये am is चा वापर केला जातो सेंटेन्स मध्ये. तर हे am, is, are हे जे आहेत टू बी ची रूप प्रेझेंट टेन्स मध्ये याचा वापर होतो. प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्तमान काळी वाक्य असेल, सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी या am, is, are या टू बी च्या रूपांचा वापर होतो. आता पहा या ठिकाणी वाचले म्हणजे होता, होते असा याचा अर्थ होतो मराठीमध्ये. याचा वापर पास्ट टेन्स मध्ये केला जातो. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळी सेंटेन्स जर पास्ट टेन्स मध्ये असेल, सेंटेन्स जर भूतकाळी असेल, वाक्य जर भूतकाळी असेल तर त्या ठिकाणी was were चा वापर केला जातो. आणि पहा या ठिकाणी will आणि shall. will shall म्हणजे होईल याचा असा अर्थ होतो. होईल म्हणजे आता भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये याचा वापर केला जातो. फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. आता पहा या ठिकाणी टू हॅव ची रूपे सुद्धा आहेत. टू हॅव ची रूपे पहा हॅव आणि हॅज आणि ह्याड असे तीन रूपे आहेत. हॅव हॅज जे आहे या ठिकाणी पहा हॅव हॅज प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो. प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅज चा वापर करतात. आणि हॅड जे आहे या ठिकाणी पास्ट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट टेन्सचा वापर, हॅडचा वापर पास्ट टेन्स मध्ये करतात. तर पहा आपण या ठिकाणी टू बी च्या रूपाची माहिती करून घेतलेली आहे. लिहून घ्या. चला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आता आपण या ठिकाणी याचा वापर आपण वाक्यामध्ये सेंटेन्स मध्ये कसा करायचा, आता am, is, are चा वापर कसा करायचा सेंटेन्स मध्ये, परत was were, will shall, to have, has, had याचा वापर या ठिकाणी आपण सेंटेन्स मध्ये कसं करायचं ते पहा. आता पहा या ठिकाणी सिंग्युलर म्हणजे एकवचन, एकवचनी जर सेंटेन्स असेल, वाक्य असेल एकवचनी, कर्ता जर एकवचनी असेल तर त्या ठिकाणी am, is, was आणि will ह्याचा वापर या ठिकाणी करायचा. तर मग am आता पहा या ठिकाणी आता हे आय आहे, आय आहे. आय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आय जे आहे या ठिकाणी अपवाद आहे. आयच्या पुढे नेहमी am चाच वापर केला जातो. आयच्या पुढे नेहमी
आय एमचा वापर केला जातो. आणि आयच्या पुढे आणखी एक आपल्याकडे आहे, मला 2 ब्रदर भाऊ आहेत, मला 2 बहीण आहेत हे सांगण्यासाठी सुद्धा आयच्या पुढे अपवाद असल्यामुळे ह्याचा पण वापर या ठिकाणी आयच्या पुढे करतात. आले लक्षात? चला आता पहा या ठिकाणी आयच्या आता हे पहा या ठिकाणी करता जर सिंग्युलर म्हणजे एकवचनी असेल, आय हा काय आहे एकवचनी करता आहे, मग त्या पुढे आपण हे अपवाद आहे आय फक्त, मग त्यामुळे त्या ठिकाणी आयच्या पुढे एमच वापरायचं. आणि आपल्याला ह्या आय हॅव 2 ब्रदर, आय हॅव 2 सिस्टर असं जर सांगायचं असेल, आय हॅव 2 फ्रेंड्स माझ्या 2 मैत्रिणी आहेत असं जर सांगायचं असेल तर एमच्या ऐवजी आय हॅव 2 फ्रेंड्स अशा प्रकारे आपण ह्याचा वापर आयच्या समोर करू शकतो. आलं लक्षात? आता पहा या ठिकाणी आता इजचा वापर, आता आयचा वापर आपण प्रेझेंट टेन्स आय एम हे झालं, आय एम अ टीचर, मी एक टीचर आहे, आय एम अ टीचर घेऊ आपण TEACHER, आय एम अ टीचर मी एक शिक्षक आहे. मग आता पहा या ठिकाणी हे काय हे वाक्य कोणतं झालं, हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं म्हणजे वर्तमान काळी वाक्य झालं. आता इजचा आयचा वापर या ठिकाणी केलेला आहे, आपण इज आयच्या समोर घेऊ शकत नाही, अपवाद आहे आय, म्हणून या ठिकाणी पहा आता हे वाक्य आता हे सिंग्युलर आहे एकवचनी आहे, मग आय मग या ठिकाणी आपल्याला पास्ट टेन्सचं वाक्य बनवायचं आहे अशाच प्रकारचं. मग आय वाज टीचर, मी टीचर होतो, आय वाज टीचर, मी टीचर होतो अशा प्रकारे. मग हे वाक्य काय झालं पास्ट टेन्सचं झालं, वाज आल्यानंतर त्या ठिकाणी पास्ट टेन्स मधील वाक्य झालं म्हणजे भूतकाळातील वाक्य झालं. आता पहा या ठिकाणी विलचा या ठिकाणी पहा विलचा वापर, वाक्य एकवचनी असेल तर विलचा वापर या ठिकाणी विल लिहिल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो. पहा आय विल टीचर, मी टीचर असेन, आय विल टीचर मी टीचर असेन म्हणजे भविष्य काळामध्ये तो टीचर असेन असं बोलत आहे. आलं लक्षात? आता ह्याचा वापर या ठिकाणी आय ह्याच्यामध्ये आपण करत नाही, ह्याचा वापर या ठिकाणी आपण करत नाही, ह्याऐवजी ह्या या ठिकाणी आपण घेऊ शकतो. चला तर आता आपण आय हे एकवचनी असलेलं आपण वाक्य पाहिलेलं आहे. आता ही एकवचनी आहे, हिच्या पुढे पहा या ठिकाणी ही इज अ टीचर, आपण या ठिकाणी पहा ही इज अ टीचर, ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे, ही म्हणजे तो ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे. आता या ठिकाणी हे वाक्य काय झालं प्रेझेंट टेन्स झालं. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमानकाळी वाक्य झालं. हे करता हा या ठिकाणी एकवचनी असल्यामुळे आपण या ठिकाणी इजचा वापर केलेला आहे. अशाच प्रकारे या ठिकाणी वाज लिहिल्यानंतर हा पास्ट टेन्स होतो, WAS वाज, ही वाज टीचर, मी टीचर होतो, मी नाही हा टीचर होता, अशा प्रकारे याचा अर्थ होतोय. मग आता या ठिकाणी पास्ट टेन्स पाहिलेला आहे, आपण वाज घेतल्यानंतर पास्ट टेन्स होतो, अर्थ बदलतो वाक्याचा. ही विल, आता विल ही जी आहे, विल जे हे टू बीचे रूप आहे या ठिकाणी फ्युचर टेन्स मध्ये विलचा वापर करायचा. लक्षात घ्या विलचा वापर केव्हा करायचा फ्युचर टेन्स मध्ये. ही विल अ टीचर, मी टीचर तो टीचर असेल कधी भविष्य काळामध्ये, येणारा जो काळ आहे तो. मग आपण या ठिकाणी सिंग्युलर म्हणजे एक वचन करता जो होता त्याची आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. आता अनेक वचन करता असल्यानंतर आपण कोणकोणते सहाय्यकारी क्रियापद म्हणजे टू बीचे रूप कोणकोणती वापरायची ते आपण या ठिकाणी पाहूयात.
आता आपण सिंग्युलर हे भाग पाहिलेला आहे. आता प्लुरल म्हणजे अनेक वचन जर कर्ता जर अनेक वचन असेल, कर्ता पाहता या ठिकाणी अनेक वचन कर्त्याचे आपण काही आधी या ठिकाणी दिलेले आहे आणि एक वचनी कर्त्याची सुद्धा म्हणजे सिंग्युलर कर्त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे, ते लिहून घ्या. चला प्लुरल कर्ता पहा, THEY दे, यू, चिल्ड्रन, डेज अशा प्रकारे. आता दे म्हणजे दे हे जे आहे या ठिकाणी प्लुरल आहे. म्हणजे देच्या पुढे नेहमी दे इज जर वापरलं वाक्याच्या पुढे सेंटेन्स मध्ये तर त्या ठिकाणी मग दे इज त्या ठिकाणी येईल का? नाही येणार, कारण हे एक वचनी सेंटेन्स मध्ये एम, इज, वाज, विल आणि ह्याचा वापर एक वचनी वाक्य जर असेल तरच करतो, नाहीतर नाही. म्हणून या ठिकाणी पहा देचा वापर या ठिकाणी प्लुरल जे आहे त्या ठिकाणी आर, वेअर, विल, शाल, ह्या याचा वापर या ठिकाणी करतो. आता पहा या ठिकाणी दे आर अशा प्रकारे दे आरच्या समोर जर दे आर असं जर घेतलं आपण तर ते प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनतं. दे वेअर म्हणजे पास्ट टेन्स बनतं. दे विल म्हणजे फ्युचर टेन्स बनतं. आणि यू पहा या ठिकाणी आता यू ही जे काय आहे करता यूला नेहमी अनेक वचनीच समजायचं, प्लुरल समजायचं. प्लुरल आहे हा यू म्हणजे तू, तुम्ही असं जर म्हणतो आपण, म्हणून हे काय आहे यू जे आहे हे एक अनेक वचनी आहे. म्हणून यू आर ब्रदर, तुमचे ब्रदर आहेत का, हे तुमचे ब्रदर आहेत अशा प्रकारे. यू वेअर यूच्या पुढे वेअर जर लावलं ते या ठिकाणी होते. यू हे जे काय आहे अनेक वचनी यू वेअर. पास्ट टेन्स मध्ये यू वेअर वापरतात यूच्या पुढे आणि विल जे आहे या ठिकाणी फ्युचर टेन्स मध्ये वापरतात. आलं लक्षात? चला आता चिल्ड्रनच्या पुढे सुद्धा चिल्ड्रन हे अनेक वचनी आहे. कर्ता जो आहे हा चिल्ड्रन अनेक वचनी आहे. चिल्ड्रन आर, चिल्ड्रन वेअर, चिल्ड्रन विल. आर वापरल्यानंतर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स अशा प्रकारे याचा वापर होतो. आणि सी इज, सी वाज, सी विल असं जर वापरलं हे प्रेझेंट टेन्स मध्ये, हे पास्ट टेन्स मध्ये येतं आणि हे फ्युचर टेन्स मध्ये येतं. आणि ह्याच पण या ठिकाणी आपण ह्याचा वापर करता जर एक वचन असेल, कुणाचं नाव असेल एका, आता डे, माय. आता डे हे काय आहे करता एक दिवस आहे, फक्त एकच वस्तू जी असते त्या एकच असतं त्या ठिकाणी आय, इज, वाज, विल आणि ह्याचा वापर केला जातो. आणि प्लुरल म्हणजे अनेक असतं त्या ठिकाणी आर, वेअर, विल, शाल ह्याचा वापर केला जातो. आता आपण काही सेंटेन्स या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. आता पहा या ठिकाणी ही डॅश डॅश टीचर. आता या ठिकाणी आपण कोणते टू रूप आपण या ठिकाणी वापरू शकतो तर पहा ही इज अ टीचर, ही इज अ टीचर. तर इथे लिहू आपण ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे. याचा अर्थ होतो तो एक शिक्षक आहे. मग तो एक शिक्षक आहे हे वाक्य काय झालं मग प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हीचा वापर करतो. ही म्हणजे काय आहे, ही कर्ता काय आहे एक वचनी आहे. या ठिकाणी एक वचनी कर्ता काय आहे एक वचनी आहे, सिंग्युलर आहे. म्हणून या ठिकाणी आपण इजचा वापर केलेला आहे. वेअरचा वापर या ठिकाणी आपण केलेला नाही किंवा आरचा वापर या ठिकाणी येणार नाही. तर पहा कर्ता हा एक वचनी असल्यामुळे इज झालं या ठिकाणी. हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनलं म्हणजे वर्तमान काळ. आता या ठिकाणी आपण ही वाज अ टीचर, तो शिक्षक होता. पास्ट टेन्स झाला या ठिकाणी. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. मग इज झालं, वाज झालं. आता वेअर या ठिकाणी आपण वेअर कधी घेतो आपण या ठिकाणी पहा वेअर वाक्य जर प्लुरल म्हणजे अनेक वचनी असेल मग ही अनेक वचनी आहे का नाही, हे एक वचनी आहे, सिंग्युलर आहे हा. मग
कर्ता जो आहे सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी वेअर हे येणार नाही. वेअर म्हणजे अनेक वचनी कर्त्याच्या ठिकाणी वेअरचा वापर केला जातो. आता पहा या ठिकाणी आय डॅश डॅश टू सिस्टर. पुढचं सेंटेन्स पहा आपल्या आय हॅव डॅश डॅश टू सिस्टर. आता ठिकाणी ह्याच येईल का? अपवाद आहे. आय हे अपवाद असल्यामुळं आय हॅव टू सिस्टर. मला दोन बहिणी आहेत असं याचा अर्थ होतो. तर माय मदर डॅश डॅश सायकल. माझ्या मदरकडे म्हणजे माझ्या आईकडे डॅश डॅश आहे सायकल डॅश डॅश सायकल. सायकल काय आहे मग? तर ह्याचा वापर आपण या ठिकाणी वाक्य जर प्लुरल असेल तर या ठिकाणी पहा वाक्य प्लुरल असेल तर ह्याचा वापर करतो. वाक्य सिंग्युलर असेल तर ह्याचा वापर करतो. मग हे वाक्य काय? माय मदर हे एक आहे या ठिकाणी सिंग्युलर आहे. म्हणून या ठिकाणी ह्याचा वापर या ठिकाणी आपण करू. माय मदर हॅज सायकल. माझ्या आईकडे सायकल आहे. आता पहा या ठिकाणी यू डॅश डॅश नॉटी. यू डॅश डॅश और नॉटी. यू काय आहे या ठिकाणी? यू जो आहे या ठिकाणी प्लुरल कर्ता आहे. प्लुरल म्हणजे अनेक वचनी कर्ता आहे. आलं लक्षात? लक्ष द्या इकडे. चला प्लुरल म्हणजे अनेक वचनी. यू काय आहे? हा प्लुरल कर्ता असल्यामुळं अनेक वचनी आहे. हा PLURL प्लुरल आहे हा. म्हणून या ठिकाणी काय येईल मग? इज येईल का? इज येणार नाही. इज हा सिंग्युलर कर्ता असेल तर येतो. आता आर पहा या ठिकाणी आर आहे या ठिकाणी प्लुरल कर्ता असल्यामुळं आर या ठिकाणी येईल. आर यू आर नॉटी. यू आर नॉटी. तुम्ही खूप खोडकर आहात अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आता हे यू आर नॉटी हे प्रेझेंट टेन्स मधील वाक्य झालं. आता पहा ठिकाणी आरचा वापर या ठिकाणी घेतलेला आहे आपण. आता वेअर घेऊन पाहू. यू वेअर नॉटी. तुम्ही खोडकर होता अशा प्रकारे याचा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो आपण बेसिक आपण या ठिकाणी टेन्सची माहिती घेतलेली आहे. पुढच्या घटकामध्ये आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण यावर आधारित सेंटेन्स असतील प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्सची आणखी आपण या ठिकाणी पुढच्या तासिकेमध्ये माहिती पाहणारच आहोत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोण यश वर्गे या चॅनलवरती दररोज तासिका करतो बरं? चला चॅट मध्ये टाका. चला नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जाओ आणि जे 5वीला विद्यार्थी आहेत त्यांचा 9वीला नंबर लागो. धन्यवाद.